हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनच्या रिसिव्हर साईडला वापरला जाणारा लाईट डिटेक्टर म्हणजेच APD डायोड, जो की हायली सेन्सिटिव्ह डायोड आहे. आता आपण याची डायग्राम पिन डायोड सारखीच डायग्राम आहे याची, फक्त ॲडिशनल हा पी लेअर एक ॲडिशनल आहे. बाकीचं रिव्हर्स बायसच आहे. हा पण आपण पाहूया वर्किंग. आता आपण APD डायोडच का वापरला जातो? जे कॉन्व्हेन्शनल फोटोडायोड्स होते किंवा जे पिन फोटोडायोड्स होते, जे की प्रोड्यूस व्हेरी स्मॉल आउटपुट करंट, खूप कमी प्रमाणात त्यांचा आउटपुट करंट होता, कारण ते कोणताच इंटरनल गेन जो आहे ते प्रोव्हाइड करत नव्हते किंवा ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांचा आउटपुट करंट जो होता तो खूप कमी प्रमाणात होता. त्याचमुळे तो आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी APD डायोड वापरला जातो, जो की प्रोव्हाइड करतो इंटरनल करंट ॲम्प्लिफिकेशन. जे करंट आहे ते ॲम्प्लिफिकेशन पण प्रोव्हाइड करतो त्याचं. आता आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. APD हॅज अ PIPN स्ट्रक्चर. आपण पाहिलं जसं की PIPN स्ट्रक्चर. लाईट एंटर थ्रू अ थिन हेवीली डोप्ड N प्लस लेअर. जी लाईट आहे ती या N प्लस लेअरच्या थ्रू एंटर करते. अन इंट्रिन्सिक रिजन इज प्रेझेंट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. आणि जो हा रिजन आहे तो ॲब्झॉर्प्शन करतोय लाईटचं. रिव्हर्स बायस व्होल्टेज इज अप्लाय. जो रिव्हर्स बायस व्होल्टेज अप्लाय केलेला आहे इथे, आणि एक सिरीजमध्ये एक रजिस्टर पण कनेक्ट केलेला आहे. सिरीज रजिस्टर यूज टू लिमिट करंट. हे याचं कन्स्ट्रक्शन पाहिलं. आणि काय यूज करतो तर इंटरनल गेन ॲम्प्लिफिकेशन, इंटरनल करंट ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करते. आता याचं वर्किंग पाहूया आपण. APD इज ऑपरेट इन रिव्हर्स बायस कंडिशन. हे मेन आहे यात, हे मेन आहे. अ स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड इज क्रिएट इनसाइड द डिव्हाइस. खूप स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होतं. पेन लाईट एंटर्स द आय रिजन, इट जनरेट इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर. जेव्हा इथून एंटर करून जेव्हा करंट इथे येतो तेव्हा होल्स आणि इलेक्ट्रॉन्सचे पेअर जनरेट असतात किंवा होतात. द इलेक्ट्रिक फील्ड क्विकली ॲक्सलरेट द इलेक्ट्रॉन्स. आणि जो इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त प्रमाणात स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, तो इलेक्ट्रिक फील्ड क्विकली ॲक्सलरेट करतो ते इलेक्ट्रॉन्सला. दिस हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. आणि ते जे इलेक्ट्रॉन्स ॲक्सलरेट झाल्यात, ते हाय एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स कोलाइड होतात ॲटम सोबत. जे ॲटम्स आहेत त्याच्यासोबत कोलाइड झाल्यानंतर अजून मोर इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर तयार करतात. दिस रिपीटेडली प्रोसेस कॉल्ड ॲव्हलांची मल्टिप्लिकेशन. आणि यालाच म्हणतात ॲव्हलांची मल्टिप्लिकेशन. त्याच्यामुळे खूप जास्त करंट बनला जातो. ॲज अ लार्ज आउटपुट करंट म्हणजे सिग्नल ॲम्प्लिफिकेशन होतं, इज प्रोड्यूस फॉर्म. जेव्हा वीक सिग्नल दिला जातो आणि या मल्टिप्लिकेशनमुळे जो आहे आपल्याला ॲज आउटपुटला खूप जास्त प्रमाणात करंट भेटतो. आता ॲव्हलांची मल्टिप्लिकेशन काय आहे? याच्यात मेन आपण काय पाहिलं, जेव्हा करंट येतो इलेक्ट्रॉन स्ट्रॉंग ॲज अ पिन डायोड सारखंच फंक्शन आहे, फक्त मल्टिप्लिकेशन हा ॲडिशनल पॉईंट आहे. आणि मल्टिप्लिकेशन झाल्यामुळं आउटपुटला हाय पॉवरचा करंट भेटतोय. दॅट्स इट. अ फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉनिक गेन्स इव्हन एनर्जी फ्रॉम स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक फील्ड. आता हा ॲब्झॉर्प्शन आय लेअरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स असतील, होल्स असतील, इच कोलिजन क्रिएट अ न्यू. आणि जेव्हा ते पी लेअरमध्ये येतात तेव्हा तेव्हा त्यांचे कोलिजन होत जातं. जेवढे कोलिजन होईल तेवढे आपल्याला पेअर्स भेटत जातात. जसं की इथं पाहू शकता तुम्ही, ह्या एकापासून आपल्याला 2 भेटले, एकापासून 2 पेअर भेटले, ही आधीची पेअर, नंतर आपल्याला 2 पेअर भेटले. असं मल्टिप्लिकेशन कंटिन्यू पुढं पुढं होत राहते. दिस न्यू कॅरियर गेन अगेन एनर्जी अँड कॉज मोर कोलिजन होत जातात आणि करंट जो आहे तो वाढत जातोय, पेअर्स जे आहेत त्या वाढत जातात. आणि त्याच्यामुळे एक चेन रिॲक्शन फॉर्म होते. काय होते? चेन रिॲक्शन. रॅपिडली इन्क्रीजिंग द नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स. आणि जे चार्ज कॅरियर्स आहेत त्याचा नंबर रॅपिडली इन्क्रीज होत जातोय कंटिन्यू मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे.
ह्याचाच रिझल्ट काय आहे तर अ स्मॉल लाईट सिग्नल प्रोड्यूस. एक स्मॉल लाईट आली होती, त्याच्यापासून इतके इलेक्ट्रॉन बनत आपल्याला एक लार्ज एक एक फॉर एक्झाम्पल ही स्मॉल एक इलेक्ट्रॉन्स आहे आपल्याकडे, त्याच्यापासून आपल्याला एवढे भेटले. दॅट्स इट. अ लाईट सिग्नल प्रोड्यूस अ व्हेरी लार्ज इलेक्ट्रिकल आउटपुट. एक स्मॉल लाईट सिग्नल होता, त्याच्यापासून आपल्याला एक लार्ज इलेक्ट्रिकल आउटपुट भेटतं इन अॅन अवलांची फोटोडायोड. तर अवलांचीचा इफेक्ट काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ कॅरियर मल्टिप्लिकेशन ड्यू टू कोलिजन. कॅरियरचं मल्टिप्लिकेशन होते आणि कोलिजन झाल्यामुळं. वन इलेक्ट्रॉन जनरेट मेनी इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉन पासून खूप जास्त इलेक्ट्रॉन जनरेट होत आहेत. दिस रिझल्ट इन इंटरनल गेन. त्याच्यामुळं करंटचं ॲम्प्लिफिकेशन होतं आणि इंटरनल गेन जास्त होतंय. याचाच आउटपुट काय आहे तर लार्ज नंबर ऑफ चार्ज कॅरियर प्रोड्यूस होतात. आउटपुट करंट बिकम मच हायर. पिनपेक्षा खूप जास्त हाय आउटपुट करंट आहे याचा. हेन्स एपीडी इज अ व्हेरी हाय सेन्सिटिव्ह आहे, कारण वीक सिग्नलला डिटेक्ट करून तो ॲम्प्लिफाय केला जातो, त्यामुळे व्हेरी सेन्सिटिव्ह. आता एक्झामच्या दृष्टीने की पॉईंट्स काय आहेत तर प्रोव्हाइड इंटरनल गेन म्हणजेच ॲम्प्लिफिकेशन, वर्क अंडर हाय रिव्हर्स बायस्ड व्होल्टेज, यूज मेन यातलं काय अवलांची मल्टिप्लिकेशन इफेक्ट वापरला जातोय. मोर सेन्सिटिव्ह दॅन पिन डायोड. पिन डायोडपेक्षा खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि यूज केला जातो लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. थँक यू फॉर वॉचिंग.